सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आजच्या या जालना जिल्ह्याच्या या कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे नेते देवाभाऊ, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, खरं तर आज भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून मला अत्यंत आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमित भाई यांच्या ते जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी संपूर्ण देशभरामधील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला अशी विनंती केली की आपल्याला सर्वांना आपली कार्यालय ही त्या त्या जिल्ह्यांमध्ये निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पार्टीचा कार्यकर्ता, पार्टीचा पदाधिकारी हा एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा सर्वात मोठा फायदा होईल. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे असणारे मोर्चा, आघाडी या सर्वांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या ठिकाणी त्यांची असणारी कार्यालय त्या ऑफिसमध्ये असावीत. त्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही पुढच्या पिढीला, कार्यकर्त्यांना समजावी आणि त्यांच्यासाठी त्यांचे रेफरन्स असावेत की आपल्या अगोदरच्या असणाऱ्या नेते मंडळींनी कशा पद्धतीने कार्यकर्ता आणि कार्यकर्ता निर्माणासाठी दिलेला वेळ, त्याग आणि समर्पण, या भावना, या सगळ्या गोष्टींचं या कार्यालयामध्ये सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने कार्यालयात येऊन त्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये हा देश जेव्हा परमवैभवाच्या दिशेने घेऊन जायचा आहे त्यावेळेला आपला कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे. त्या कार्यकर्त्याला हे माहीत असलं पाहिजे की आपली असणारी विचारधारा आहे, ही विचारधारा ही राष्ट्र समर्पित असणारी विचारधारा आहे. देशाला समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता, देवदुर्लभ कार्यकर्ता तयार करण्यासाठी तुम्हाला, आम्हाला सर्वांना एकत्रपणे या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी एक भव्य अशी वास्तू असली पाहिजे, त्यामध्ये एक ग्रंथालय असलं पाहिजे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना या पोचवणं, यासाठी सुद्धा विशेष असे प्रयत्न करणं, यासाठी त्या कार्यालयाचा सर्वात जास्त उपयोग झाला पाहिजे. हे कार्यालय हे नागरिकांसाठी एक मंदिर म्हणून त्या कार्यालयाला, प्रत्येकाला या भावना त्या कार्यालयातून निर्माण झाल्या पाहिजेत. चारित्र्य निर्माणाची प्रक्रिया या कार्यालयातून निर्माण झाली पाहिजे. असे अनेक विषय अमित भाईंनी त्यावेळेच्या ते अध्यक्ष असताना सांगितले. खरं तर कार्यालयाच्या जागा शहरांमध्ये मिळणं अत्यंत कठीण आहे, परंतु तरी सुद्धा या जालना जिल्ह्यातील असणारे हे सर्व व्यासपीठावरील कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून आज या अत्यंत चांगल्या ठिकाणी या कार्यालयाचं निर्माण होत आहे. आणि विशेष म्हणजे आमचे सर्वांचे नेते देवाभाऊ यांच्या हस्ते
आज या कार्यालयाचं भूमिपूजन होत आहे। ते कार्यालयाचं भूमिपूजन ज्या ठिकाणी करतात ते कार्यालय अतिशय गतिमान पद्धतीने पूर्ण होतं याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। त्यामुळे येणाऱ्या 2 वर्षात या कार्यालयाला एक मूर्त स्वरूप येईल आणि देवेंद्रजी आपल्या हस्ते पुन्हा याचं लोकार्पण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होईल त्याची मला खात्री आहे। पुन्हा एकदा सर्वांना या कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा।